नमस्कार, विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उजनी अपडेट 28 मे 2025 सकाळची स्थिती। सोलापूर जिल्ह्याची वर्धायणी असणारं उजनी धरण आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये 8.73% इतकं भरलंय। मागील 24 तासामध्ये म्हणजे काल सकाळी 6 वाजल्यापासून आज सकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 9% पाणी उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे उजनीमधून येणारी दौंडची आवक ही जवळपास 34,883 क्युसेस इतकी झाली आहे। भीमाखोरे, घाटमाता याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही वाढलेली आहे आणि ती आता 34,883 क्युसेस इतकी झाली आहे। इंद्रायणी नदीच्या परिसरात सुद्धा रोज पाऊस पडतोय आणि याचा फायदा उजनीला होतोय। दरम्यान आज उजनी जलाशयावर 16 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि आतापर्यंत म्हणजे मागील पावसाळ्यापासून 2024च्या पावसाळ्यापासून ते 28 मे पर्यंत 833 मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलाय। 11 मे पर्यंत उजनी धरणावर 583 मिलीमीटर पावसाची नोंद होती। पुढे 250 मिलीमीटर मे महिन्यापासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळलेला आहे। उजनीतला एकूण पाणीसाठा हा 68.33 टीएमसी इतका झालाय। यातील उपयुक्त पाणी 4.67 टीएमसी इतका आहे। उजनी धरणातून केवळ भीमासिना जोडकालव्यात 160 क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे। आता बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले। रोज ढगाळ वातावरण आणि पाऊस असल्यामुळे उजनी जलाशयाची बाष्पीभवन आहे ते मंदावलेलं आहे। मागील 24 तासात 3.32 मिलीमीटर म्हणजे 0.56 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलंय। दरम्यान भीमा आणि नीरा खोऱ्यातला जो पाऊस आहे तो कमी झालेला आहे। घाटमाथ्यावरील अत्यंत किरकोळ स्वरूपाचा पाऊस मागील 24 तासामध्ये नोंदला गेलाय। घोड, कासार, सैब, डिंबे, टेमघर यासारख्या धरणावर पाऊस पडलेला आहे। याचबरोबर इंद्रायणी काठी, आळंदीलाही पावसाची नोंद आहे। मात्र अन्य ठिकाणी पाऊस हा अत्यंत कमी आहे, त्यामुळे उजनीत येणारी आवकही कमी होऊ शकते। याचबरोबर नीरा नदीमधून जी मोठ्या प्रमाणात भीमा नदीमध्ये पाणी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्यामुळे नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते। आता ही स्थिती ओसरू लागली आहे। नद्यांचा विसर्गही कमी झालेला आहे।